तिला प्रथम वंदन. आदरणीय मंच उपस्थित मान्यवर पालकवर्ग, गुणवंत विद्यार्थी व सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2023-24 मध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज आपण इथे आयोजित केलेला आहे. वर्ग 10वीचा एकूण निकाल 98.53% आणि 100 विद्यार्थी 90%च्या वरती असा दणदणीत निकाल विद्यालयातून मिळवून देणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विद्यालयातील सर्व माननीय अधिकारी वर्गाचे, सतत मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व माननीय संचालक मंडळाचे, तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मनपूर्वक अभिनंदन. या प्रसंगी आपल्याला अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावं. आणि अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे, शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव श्री प्रेमराजजी भाला, शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय संचालक श्री सहदेवराव सुरडकर, विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री समाधानराव शेळके सर, विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री रामेश्वरजी कुटे सर, हे सर्व अतिथीगण सध्या दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. या सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे. या गुणगौरव सोहळ्यास अध्यक्ष म्हणून लाभले आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे. त्यांचे स्वागत विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री समाधानराव शेळके सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री रामकृष्ण दादा गोविंदराव बाबा शेटे, उपाध्यक्ष दादासाहेब, शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे ते माजी उपाध्यक्ष आहेत. चिखली नगरपालिकेत बरेच वर्ष नगरसेवक म्हणून ते कार्यरत होते. चिखली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आहेत, तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव श्री प्रेमराजजी भाला. यांचे स्वागत विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री रामेश्वरजी कुटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री प्रेमराजजी प्रभुलालजी भाला, उपाख्य भाऊ, शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सन्माननीय सचिव आहेत. शिक्षण क्षेत्रातील गणमान्य विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष आहेत. तपोवनदेवी संस्थान रोहडाचे ते अध्यक्ष आहेत. श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच विद्यमान संचालक आहेत. मौनी बाबा संस्थान चिखलीचे ते विद्यमान कोषाध्यक्ष आहेत. आज आपल्यासोबत प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले आहेत माननीय सहदेवरावजी सुरडकर सर. त्यांचे स्वागत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री सहदेवरावजी सुरडकर सर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत. शिंदे हराळी येथे त्यांचे वास्तव्य आहे, तसेच ते उत्कृष्ट शेतकरी सुद्धा आहेत. हे सगळे जे मान्यवर आहेत यांचा परिचय आपल्याला करून दिलेलाच आहे. आणि याशिवाय आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहेत विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री समाधानरावजी शेळके सर आणि विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री रामेश्वरजी कुटे सर. या सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि या गुणगौरव सोहळ्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री शेळके सर यांना मी आमंत्रित करते. देवता माता सरस्वती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक विद्युतूल्य माननीय रामकृष्ण दादा शेटे यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. असे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय प्रेमराज भाऊ भाला, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री सहदेवभाऊ सुरडकर,
आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री कुटे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री दंडे सर आणि माता आणि बालकांना 7 तारखेला 10वीचा शालांत परीक्षेचा निकाल लागला आणि निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. कारण मागच्या वर्षी दिवाळीपासून वर्ग शिक्षकांना एक आग्रह करत होतो की यावेळेस आपल्याला परंपरेप्रमाणे निकाल लागलाच पाहिजे, पण थोडीशी परंपरा मोडून त्याच्या पुढे जाता येईल का? 60, 70, 80 विद्यार्थी यायचे, तिथे आपल्याला 100 विद्यार्थी आणता येतील का? सर्व वर्ग शिक्षक, विषय शिक्षक बंधू भगिनींनी प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले आणि जो उचललेला विडा होता तो आमच्या सर्व शिक्षक बंधूंच्या मार्गदर्शनाने, विद्यार्थ्यांच्या चिकाटीने, मेहनतीने आणि तुमच्या मार्गदर्शनाने आपण 100चा आकडा पार पाडला. इतकंच नाही तर 12वीचा सुद्धा निकाल, आपला 10वीचा निकाल जो आहे, हा 10वीचा निकाल जवळजवळ 98.53 एवढा निकाल लागलेला आहे. 90%च्या वर 100 विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत आणि 12वीचे सुद्धा 90%च्या वर 4 विद्यार्थी आपले आहेत. 12वीचा निकाल सुद्धा 100% आपल्या शाळेचा लागला. तर या शालांत परीक्षेमध्ये 410 विद्यार्थी आपल्या विद्यालयाचे बसले होते. त्यापैकी 404 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. यामध्ये 100 विद्यार्थी 90%पेक्षा जास्त गुण उत्तीर्ण झाले. तर 410 पैकी 284 विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीमध्ये आलेले आहेत. तर 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आलेले आहेत आणि 5 श्रेणीमध्ये फक्त 4 विद्यार्थी. म्हणजे शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला, तुम्ही सुद्धा थोडं लक्ष घातलं आणि सर्वात महत्त्वाचं आमचं जे संचालक मंडळ आहे यांचं सतत मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. माननीय दादा दररोज शाळेमध्ये येतात, चौकशी करतात, विचारतात काय चालू आहे काय नाही. माननीय भाऊ हे सुद्धा सतत मार्गदर्शन करत असतात आणि याचा सगळा मार्गदर्शनाचा परिभाग म्हणजे आदर्श विद्यालयाचा निकाल. तर मला एक सांगावंसं वाटतं की आदर्श विद्यालय ही एक उत्तम नागरिक घडवणारी, उत्तम संस्कार करून विद्यार्थ्यांना समाजामध्ये पाठवणारी एक शाळा आहे, संस्था आहे. एका विशिष्ट विचाराच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेली संस्था आहे आणि निश्चितच मग एक ध्येय समोर ठेवून या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार करून ते त्यांच्यासाठी, समाजासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारचा विद्यार्थी निर्माण करून आपण शाळेतून पाठवत असतो आणि ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चालवतात. आज आपण पाहतो की चिखली शहरामध्ये जे नामवंत डॉक्टर आहेत, डॉक्टर सुहास केडेकर असतील, डॉक्टर धनवे असतील, डॉक्टर चेतन समदानी असतील, डॉक्टर संतोष सावजी असतील, अनेक अधिकारी, अनेक इंजिनियर, अनेक डॉक्टर, अनेक राजकारणी या शाळेने समाजाला दिलेले आहेत. याला कारण असेल तर केवळ आमचं निस्वार्थीपणे काम करणारं संचालक मंडळ आणि संचालक मंडळाच्या हाकेला ओढ येऊन आमचा शिक्षक वर्ग जो मेहनत घेतो त्याचा हा सगळा परिणाम आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व वातापालकांचं, पितापालकांचं मी मनपूर्वक आदर्श विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय चांगले मार्क्स पाडले, पण याचा अर्थ हुरळून जाऊ नका. कारण आव्हानं भरपूर आहे, अजून नाही, प्रदूषण भरपूर आहे आणि त्या आव्हानामधून, प्रदूषणामधून तुम्हाला बाहेर पडून तुमचा टप्पा तुम्हाला गाठायचा. तर निश्चितपणे आदर्श विद्यालयामध्ये जे घेतलेले संस्कार आहेत त्या संस्काराची शिदोरी तुमच्या सोबत असू द्या आणि त्याचा फायदा तुम्हाला भावी जीवनामध्ये होणार आहे. निश्चितच हे सगळे विद्यार्थी अधिकारी होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत, चांगल्या पदावर जाणार आहेत. फक्त पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपली इच्छा त्यांच्या बाजूला, त्यांचा मूळ कशात आहे, त्यांना काय करावं असं वाटतं त्यांच्या मताप्रमाणे घ्या. कारण आपण काय करतो, पूर्ण माझ्या मनासारखं झालं पाहिजे, मी म्हणेन तो ते केलं पाहिजे, हे बरोबर नाही. कारण त्यांचा मूळ काय आहे, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्यांना त्या दृष्टीने त्यांचे निर्णय त्यांना घेऊ. दुसरी गोष्ट, आपण लातूरला जातो, नांदेडला जातो, तिथे कोणी विद्यार्थ्यांजवळ नसतं. मी
12वीचा निकाल जर सांगितलं तुम्हाला की आपला 100% निकाल आहे, 4 विद्यार्थी आपले 90%च्या वर आहे, मग ॲडमिशन इकडे तिकडे घेण्यापेक्षा आपल्याच कॉलेजमध्ये, आपलं ज्युनियर कॉलेज आहे, प्राध्यापक वर्ग चांगला आहे, आपल्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतली, निश्चितपणे हे जे विद्यार्थी 90%च्या वर आलेले आहेत हे पुन्हा 90%च्या वर, तर सगळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी 100 जर घेतलं तर हे 100% मार्क्स पाडणारे विद्यार्थी गॅरंटी देतो. तुम्ही इथे ॲडमिशन घेणं फार आवश्यक आहे, घेतली पाहिजे. परंतु एक फॅड झालेलं आहे की माझा मुलगा कोट्याला टाकला पाहिजे, नांदेडला टाकला पाहिजे, लातूरला टाकला पाहिजे, आणि फार मोठा खर्च, असा खर्च होतो की तो खर्च आपल्याला कधी कधी झेपावत सुद्धा. म्हणून जे नांदेडला लातूरला दिलं जातं तेच आपल्या इथे सुद्धा दिलं जातं. शेवटी नांदेड लातूरला कोण जातं, हे सगळं क्लीन जातं, चांगले हुशार विद्यार्थी जातात आणि तेच तिथे चांगले मार्क्स पाडतात. मग या हुशार विद्यार्थ्यांना माझं असं मत आहे की कुठेही ठेवा, ते चांगलेच राहणार त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नात. म्हणून माझी एक शेवटची नम्र विनंती तुम्हाला आहे की प्रवेश आम्ही आमच्या शाळेमध्ये देऊ. काही सूट लागत असेल विद्यार्थ्यांना किंवा आम्ही काही दिवस येणार नाही क्लासेसमध्ये, प्रवेश घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुणवत्तेचा जो वाढता आलेख आहे त्याचा सर्व लेखाजोखा सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्यासमोर सादर केलेला आहे. आणि याशिवायच नांदेड लातूर येथील क्लासचा उल्लेख त्यांनी मुद्दाम केलेला आहे, कारण आपलं जे कनिष्ठ महाविद्यालय आहे ते सुद्धा कुठेही कमी नाही. त्याच्यामुळे इथे ॲडमिशन घेण्याचे जे तुम्हाला आव्हान त्यांनी केलेलं आहे त्याला तुमचा 100% प्रतिसाद असेल अशी आम्ही आशा बाळगतो. आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मी आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री लोखंडे सर यांना आमंत्रित करते. श्री लोखंडे सर. विद्येची देवता माता सरस्वती, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माता आणि पिता पालक बंधू, ज्या उद्देशाने आपण इथे उपस्थित झालेलो आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण इथे आयोजित केला आहे, असे आमच्या विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी यांचे सर्वांचे पहिले सुरुवातीला मी स्वागत करतो. प्राचार्यांनी, आमच्या मान्य प्राचार्यांनी सर्व माहिती ज्युनियर कॉलेजची ऑलरेडी सांगितलेली आहे. मी फक्त आपल्या या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि कला ह्या 2 शाखांची माहिती देण्यासाठी इथे उभा आहे. आपल्या कनिष्ठ विद्यालयामध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायच्या आहेत, आता बऱ्याच पालकांना थोडा संभ्रम असतो की आपण विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्यासाठी कुठली फॅकल्टी चूज करावी. आपल्याकडे सपोज एखाद्या पालकाला अशी इच्छा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना मेडिकल सायन्सला पाठवायचं आहे, फार्मसीला पाठवायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे ॲनिमल सायन्स हा उपक्रम म्हणजे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्या ॲनिमल सायन्स जर एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्याला मराठी आणि गणित हे 2 विषयामध्ये सूट मिळते आणि प्रॅक्टिकलचे चांगले मार्क त्या विषयामध्ये आहे. दुसरं, JEE किंवा इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला इंजिनिअरिंग पण करायचं आहे किंवा मेडिकललाही जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे जनरल सायन्स म्हणजे प्लेन सायन्स ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आपण ॲडमिशन घेताना इकडे तिकडे न जाता आपल्याच महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन घेतली तर आपल्याला सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या इथेच उपलब्ध होतील. मागच्या वर्षी जसं मान्य प्राचार्यांनी सांगितलं की या वर्षाचा जो रिझल्ट आहे आमचा 12वी सायन्सचा तो अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे. 90%च्या वर आमचे 4 विद्यार्थी आलेले आहेत आणि हीच परंपरा आमची पुढेही कायम राहणारच. तुम्ही इकडे तिकडे ॲडमिशन म्हणजे ग्रामीण भागामध्ये ॲडमिशन न घेता इथे जर ॲडमिशन घेतलं तर तुमचा 100% फायदा होणारच आहे. आता एवढे गुणवंत विद्यार्थी आपले आहेत आणि आपण जर ग्रामीण भागामध्ये ॲडमिशन घेतली तर तिथे ज्या काही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतात त्या सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब की ग्रामीण भागामधल्या ज्या आपण पुढे ॲडमिशन घेतो, इंजिनिअरिंगला किंवा दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन्स घेतो, तेव्हा आपल्या TC जी असते ती चांगल्या कॉलेजची जर असेल, नावाजलेल्या कॉलेजची जर असेल तर त्याचा सुद्धा एक बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये होईल.
आणि म्हणून माझी सर्वांना एक आग्रहाची आणि विनंती आहे की सर्वांनी ॲडमिशन घेण्याकरता आपले विद्यार्थी ज्या वर्गामध्ये आहेत 10 वर्गातून पासआउट झालेले आहेत त्या वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जर पोहोचले तर तुम्हाला 100% सर्व फायदा आम्ही करून देणार आहोत। या ठिकाणी मला आमच्या कॉलेजच्या विषयी माहिती सांगण्याबद्दल बोलवून पाचारण करण्यात आलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद। श्री लोखंडे सरांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे। या माहिती ऐकल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालक निश्चितच आपल्या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याविषयी विचार करतील। यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री प्रेमराजी भालम हे आपले मनोगत व्यक्त करतील व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतील अशी मी त्यांना विनंती। विद्येची देवता माता सरस्वती, माननीय दादा, माननीय सर्जेराव, माननीय प्राचार्य प्रवचक आणि माझे सर्व पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, खरं म्हणजे विद्यार्थ्याच्या गुणवत्ता सत्कार समारंभामध्ये आपण आलो आहे। 90%च्या वर 100 विद्यार्थी आले। 284 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले। प्रथम श्रेणीमध्ये 36 विद्यार्थी आले। असं पूर्ण हा लेखाजोखा मान्य प्राचार्यांनी मानलेला आहे। 810 विद्यार्थी बसणारी विद्यापीठ म्हणजे आपल्या अमरावती भागात मुलामध्ये पहिल्या नंबरची शाळा आपली आहे। एवढे ग्रामीण भागातले विद्यार्थी यामध्ये 80-90% ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि खरं म्हणजे आमच्या शिक्षकांची एक किमया आहे की त्यांनी 5वीपासून विद्यार्थी घडवले आणि आज त्याचं एवढं मोठं स्वरूप आपल्याला पाहायला भेटले आहे। त्याचं एक कारण म्हणजे आमचे एवढे शिक्षक वृंद आहे हे खरं प्रामाणिकपणे आपला पाल्य समजून आपल्या विद्यार्थी न समजता पाल्य समजून त्याची पूर्ण प्रकारे त्याला ज्ञान देतात आणि आता माननीय प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 12वीचाही निकाल 100% लागला। त्यामध्ये प्रावीण्य श्रेणीमध्ये अगोदर विद्यार्थी आहेत 28 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 67 विद्यार्थी। संख्या कमी आहे कारण काही पालकाला आणि असं वाटतं माझा मुलगा फक्त 12वी व्हायला पाहिजे आणि तो पास व्हायला पाहिजे म्हणून काही ग्रामीण भागामध्ये आपण ॲडमिशन घेतो। खरं हे आज होऊन जातं आपलं 12वी, पण भविष्यात जेव्हा ज्ञान प्राप्त करायचं असलं तर त्याला काही ना काही यायला पाहिजे। माझी आईवडिलांना विनंती आहे की 5वी मार्कापुरतं तुम्ही ग्रामीण भागामध्ये 10,000 15,000 रुपये देता आणि ग्रामीण भागामध्ये ॲडमिशन घेता। त्या ॲडमिशन तिथं 150-200 एका वर्गामध्ये विद्यार्थी तर बसत नाही, पण तुम्ही त्या कंडिशननं ॲडमिशन घेता किंवा फक्त माझी ॲडमिशन आहे 200 तुम्ही मला पास करून द्या आणि तर ते बाकीचा जो व्यापार झाला हा आपला व्यापार आदर्श विद्यालयामध्ये एवढे 75 वर्ष होत आले आता शाळेला कधी होणार नाही, होऊ देणार नाही। विद्यार्थी हा गुणवत्ता प्राप्त व्हायलाच पाहिजे। त्याच्यामुळं आज त्याचं भविष्य आहे। 11वी 12वी हा त्याचा टर्निंग पॉईंट आहे। त्या टर्निंग पॉईंटमध्ये तो जोपासला गेला। आता ग्रामीण भागातले विद्यार्थी पाठवतात तुमचा तो विषय संपला, परंतु आपण नांदेड, सोलापूर, आपला लातूर, अकोला, औरंगाबाद हे विद्यार्थी पाठवतात। खरं म्हणजे त्यांचं हे 11वी 12वी हा जे वय आहे हे त्यांच्या जीवनातलं अभ्यासाचं बी टर्निंग पॉईंट आहे, जीवनातलंही संसारामध्ये हा टर्निंग पॉईंट आहे। याच्यासाठी आपण 11वी 12वी विद्यार्थी आपल्याकडे असावं, आपल्या घरी असावं, त्याला खाण्यापिणे ठेवा, नंतर मग तो त्याच्यात प्रवेश देईल। परंतु याच्यासाठी आम्ही 12वीमध्ये सर्व सोयी केलेल्या आहे। आमची
आपलं जे प्रॅक्टिकल लॅब आहे हे तुम्ही पाहून घेऊन सध्या सर्व प्रकारे आपल्या जेवढे विजिट होतात जेवढे विषय शिकवले जातात त्यांचा फीडबॅक घेतला जातो विद्यार्थ्याकडून. म्हणजे विद्यार्थी हा बोलका व्हायला पाहिजे आणि त्या फीडबॅकमध्ये त्याला अभ्यास करायची सवय लागते. आणि नेहमीच आपले कॉलेज होतं ज्युनियर कॉलेजमध्ये तरी या प्रॅक्टिकल आपली प्रयोगशाळा 4 आहे. या नियमाप्रमाणे आपल्याजवळ सर्व सुविधा आहे. आपण फी न घेता आपण हे सगळं ॲडमिशन देतो आणि विद्यार्थी घडवायचा प्रयत्न करतात. आणि मी तर पहिले प्रथम करतो की प्राचार्य सर्वेक्षक आणि माझे सर्व शिक्षक बंद. खरं मी यांचा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपलं कुटुंब समजून जे विद्यार्थी घडवतात मी त्यांचं खूप त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाला खरं मी नमन करतो. आणि त्यांच्या या आयुष्यासाठी विद्यार्थ्याला मी शुभेच्छा देतो. माझी विनंती एवढीच आहे की बा सर्व मान्यवर आमच्या प्राचार्यांनी परीक्षकांनी आणि संचालकांनी तुम्हाला विनंती केली, परंतु आपण सर्व विद्यार्थ्यांना एवढे मार्क भेटले यामध्ये आईवडिलांना 2 गोष्टी लक्षात ठेवावा की याचे प्रॅक्टिकलची मार्क किती आहे. खरं विद्यार्थ्याची गुणवत्ता तुम्हाला ओळखायची असेल तर जे युनिट आपले युनिट टेस्ट होतात आणि त्या याच्यामध्ये त्या युनिट टेस्टचे मार्क पहा नंतर तुम्ही पुढची भविष्याची तयारी करा की त्याला खरं मार्क किती मिळाले किंवा आता परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये त्याला मार्क किती मिळाले त्याच्यानंतर त्याची गुणवत्ता वाढवा. कारण त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर मार्क आपले शिक्षक पूर्ण देतात. आणि हे जे आता जे निकाल लागले हे ते 20% मार्क एक विषयाचे हे गव्हर्नमेंटचे देतात प्रॅक्टिकलचे. तर ते 17-18 मार्क आपण 20 मार्कापर्यंत देतो. परंतु खरं म्हणजे पालकांनी पुढची ॲडमिशन घेण्यासाठी या बाबतीत विचार करावा एवढी मी आपल्याला विनंती करणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. यांनी आपल्या शाळेचं नाव आज म्हणजे पूर्ण याचा अभिमान खरंच आम्हा सर्वांना आहे. आणि माननीय भाऊंनी सर्व शिक्षकांचे आणि प्राध्यापकांचे जे कौतुक केलेले आहे त्याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनींतर्फे मी भाऊंचे खूप खूप धन्यवाद मानतो. यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष तसेच गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे हे आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती. विद्येची देवता माता सरस्वती, पंचकावर बसलेले माझे सहकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक, सर्व पालक, माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की या कार्यक्रमाला थोडासा विलंब झाला. हा कार्यक्रम लवकर व्हायला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव तो विलंब झाला. त्याबद्दल या ठिकाणी एक गुणवत्ता विद्यार्थी या ठिकाणी पास झाले. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी पालकवर्ग आणि माता भगिनींनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे असं मार्गदर्शन केल्यामुळे या विद्यार्थ्यांना यश मिळालं. त्याचप्रमाणे आमच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांना या उत्तीर्ण होण्यामध्ये त्यांचा यशाचा भाग 100% आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या प्रास्ताविकामध्ये जे काही आपल्याला सूचना सांगितल्या 12वी-11वीमध्ये प्रवेश घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही. आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पुढे जातील एवढंच सांगतो. आणि जे गुणवत्ता विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वाटचालीस त्यांचं भावी भविष्य उत्तुंग भरारी घेऊन एक अपेक्षा व्यक्त करतो.
आणि परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम. धन्यवाद. धन्यवाद दादा. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजेच गुणगौरव सोहळ्याकडे वळू. पण त्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की आम्ही जे महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आणि त्यानंतरचे सगळे गुणवत्ता प्राप्त करणारे जे विद्यार्थ्यांचे क्रमांक काढलेले आहेत ते आपल्याला प्राप्त झालेल्या बोर्डाकडच्या गुणपत्रिकेनुसार, आणि बोर्डाची जी गुणपत्रिका आहे ती बेस्ट 5 या बेसिसवरती आहे. आता बेस्ट 5 हे काय आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना जवळपास माहीत, पण काही पालकांना जर माहीत नसेल तर त्याच्यासाठी सांगू इच्छिते की 10वीची जे 6 विषयांचे जे पेपर असतात त्यांना 600पैकी मार्क असतात. पण जर एखाद्या विषयामध्ये त्यांना कमी मार्क असेल तर ते धरल्या जात नाही आणि त्यांना 500पैकी मार्क धरून त्याचे पर्सेंटेज काढले जातात. अशा प्रकारे बेस्ट 5च्या बेसिसवरती आम्हाला बोर्डाकडून जी गुणपत्रिका प्राप्त झालेली आहे त्या गुणपत्रिकेच्या आधारे आपण महाविद्यालयातून प्रथम 3 क्रमांक आणि उरलेले सगळे क्रमांक काढलेले. आता आपण मुख्य सोहळा जो सत्काराचा आहे तो सुरू करूया. आणि अजून एक गोष्ट की या लेखी पेपरमध्ये त्यांचे स्पोर्ट्सचे, चित्रकलेचे आणि संगीताचे हे मार्कसुद्धा ॲड करण्यात येतात आणि त्यानुसार त्यांचं पर्सेंटेज काढण्यात येतं. काही वेळेस गैरसमज होऊ शकतो की मार्क कमी आहे, याला जास्त आहे, त्याला कमी आहे, परंतु त्यामध्ये ते चित्रकलेचे, खेळाचे आणि संगीताचे मार्कसुद्धा धरले जातात आणि त्यावरून पर्सेंटेज काढले जातात. त्याच्यामुळे पर्सेंटेजमध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवू शकतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या 3ही विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसहित त्यांनी गुलाब पुष्प आणि पेढा देऊन करावा. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे कुमारी प्रार्थी संदीप पाटील. हिला 98.80% गुण मिळालेले आहेत. तिचे पालक किंवा कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी समोर येऊन सत्काराचा स्वीकार करा. अतिशय छान गुण मिळवून प्रार्थीने विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. तिच्या पालकांचे खूप खूप धन्यवाद. विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी उर्वी अनिल कडी. तिला 98.20% मार्क प्राप्त झालेले आहेत. तिला आणि तिच्या पालकांना विनंती की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी या. उर्वीचे वडील आलेले आहेत सत्कार स्वीकारण्यासाठी. त्यांचे खूप खूप अभिनंदन. विद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी गायत्री शांताराम मुळवणे. तिला 97.80% गुण प्राप्त झालेले आहे. तिला आणि तिच्या पालकांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन मान्यवर अतिथींच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. गायत्री आणि तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन. मान्यवरांनंतर वर्गशः गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव जाहीर करण्यासाठी मी श्री राहुल पवार सरांना निमंत्रित करते. तुझ्या वर्गाचं घेऊन येतो. वर्ग 10वा ब मधून 90% मार्क घेतलेले आहेत. वानखडे अशोक याला विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यांचं स्वागत आदरणीय त्यांचे आईवडील असतील तर कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. या भाऊ या. मी मान्यवरांना विनंती करतो आदरणीय दादांना की त्याला पेढा भरून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. या वर्ग 10 ब चे वर्ग शिक्षक आदरणीय लक्ष्मीकांत शेटे सर. यानंतर पुढील विद्यार्थी आहे वर्ग 10 क मधील सर्वप्रथम विद्यार्थिनी आलेली आहे कुमारी पूर्वा प्रशांत धडवे. हिला 94.60% मिळालेले. कोणी धनवे परिवाराचं कोणी आलं असेल कृपया स्टेजवर यायचं आहे. पूर्वा धडवे. त्यानंतर वर्ग 10 क मधून द्वितीय क्रमांक आलेला निखिल गरीबसिंग राठोड. याला 94.80% आले आहे. निखिल राठोड.
या दोन्ही परिवारातील दोन्ही विद्यार्थी कोटा या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे आलेले नाहीत. त्यानंतर वर्ग 10 क मधून तृतीय क्रमांक आहे राजकन्या पंजाबराव धनवे. धनवे कुटुंबातील कोणी आले ना? तिला 93.80 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर वर्ग 10 क मधून चतुर्थ क्रमांकावर आहे आनंद माधव जयपुरे. मी आदरणीय जयपुरे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येतं. आदरणीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जयपुरे सरांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढा बनवून त्यांचा सत्कार करावा. आनंद जयपुरे 92.40 गुण आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर वर्ग 10 क मधून 5वा क्रमांक आहे श्रेयस समाधान सांगळे. याला सांगळीला मिळालेले आहेत 90%. कोणी सांगळे परिवारातील आलं असेल तरी कृपया मंचावर यायचे आहे. वर्ग 10 क मधून 5व्या क्रमांकावर आहे सोहम राजेश देशवाणे. मी देशवाणे आणि तसेच देशवाणे कुटुंबाला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सोहमचा सत्कार करावा. 90% आहे त्याला. या मान्यवरांना मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सोहमच्या वडिलांचा आणि सोहमचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हो, 1 मिनिट. धन्यवाद सर. आदरणीय प्राचार्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी देशमाने सरांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर वर्ग 10 क मधून 7व्या क्रमांकावर आहे युवराज ज्ञानेश्वर देशमुख. 90.20 गुण आहेत. देशमाने आदरणीय कुठे सर यांना विनंती करतो की यांनी समोर युवराज देशमुख आणि त्याच्या आईचा सत्कार करावा. युवराज हा आमच्या शाळेचा खेळाडू आहे. आमच्या शाळेला राज्यस्तरावर व्हॉलीबॉल खेळामध्ये आणि त्याचबरोबर स्क्रोल बॉलमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगलं नाव कमवलेलं आहे युवराज देशमुख. त्यानंतर 9व्या क्रमांकावर आहे मंगेश संजय पवार. याला 91.40 गुण आहेत. मंगेश पवारचे कोणी आले असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. धन्यवाद मॅडम. यापुढील सत्कार मी आदरणीय जोशी मॅडमला सांगितल्याने घ्यावा. यानंतर श्री विकास जाधव सर पुढची नावं जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करते. ताफाट याचे वर्ग शिक्षक होते खेडेकर मॅडम. काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. मी त्यांच्या वर्गाचा निकाल जाहीर करतो. या वर्गामध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवलेले. त्यामध्ये सर्वप्रथम कुमारी शालिनी सागर वाकोडे 92.80% आहे. शालिनी आणि तिच्या मम्मींना विनंती करतो की आदरणीय भाऊंच्या हस्ते आणि दादांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. आपलेच मुलं पण आपल्या टाळ्या कमी पडतात याची खंत वाटते. त्यानंतर कुमारी श्रावणी रवी मानखेडे 91.40% आहे. श्रावणी आणि तिचे पालक यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. त्यानंतर रिंकू रतन काटे 90.60% आहे. रिंकू आणि तिचे बाबा आलेले दोघांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. पेढा भरवून सुद्धा त्यांनी आपला आनंद व्यक्त करावा. विनोद वीर पालक किंवा प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी समोर यावं. त्यानंतर किरण विठ्ठल नागरे, शिवानी ज्ञानेश्वर सानप ह्या दळवराच्या तालुक्यातील विद्यार्थिनी आल्या नसतील होते. त्यानंतर साक्षी राम साखरे, आदरणीय रामभाऊ आणि साक्षी 93.20% आहेत साक्षीला. गुलाब पुष्प पेढा भरवून यथोचित असा त्यांचा सत्कार करावा, त्यांचं अभिनंदन करावं. त्यानंतर वैशाली रमेश घनगाव. त्यानंतर कुमारी समृद्धी विजय खुपे. त्यानंतर धनंजय दिगंबर सोळंके पालक आलेले या सत्कार स्वीकारा.
पवन सदानंद जाधव, पवनचे बाबा आलेले समोर या. गुलाब पुष्प आणि पेढा भरवून आदरणीय भाऊ आणि दादा त्यांचा यथोचित असा सत्कार करत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यानंतर सोहम संदीप ठेंग 93.20% आहे. आलाय का कोणी प्रतिनिधी? ये बेटा, सोहम संदीप ठेंग. त्यानंतर ऋषिकेश गजानन जाधव. ऋषीचे प्रतिनिधी जर आले असतील किंवा ऋषी आले असतील तर समोर येऊ. बरेच विद्यार्थी हे बाहेरगावी आहेत, त्यामुळं जर पालक आले असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. सांगता मॅडम गजानन पवार. बाई आणि साक्षीला विनंती करतो, तिथे 90% आहे. आदरणीय मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प पेढा भरवून आदरणीय शेळके सर पालक आणि विद्यार्थिनीचा यथोचित असा सत्कार करतील, शुभेच्छा देतील. पालक बंधू भगिनींना, विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपल्याला मेहनतीचं फळ मिळत असतं. आदरणीय मान्यवरांना विनंती करतो, आपण थोड्या वेळ बसून जाऊ. मेहनत से ही लकीरें बनती है, मेहनत से ही तकदीरें संवरती है, मेहनत से ही मुश्किलों का हल मिलता है, मेहनत से ही सफलता का कमल खिलता है, मेहनत से ही सफलता का कमल खिलता है. जोरदार एकदा आपल्याच विद्यार्थ्यांसाठी टाळ्या होऊन जातात. त्यानंतर आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन शिकवा. यानंतर माननीय श्री हाके सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या वर्गाचे गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यासाठी मंचावर यावे. माननीय श्री हाके सर. तीनही विद्यार्थिनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता मी सरळ चौथ्या नंबरकडे आपण वळणार आहोत. त्यानंतरचा विद्यार्थी आहे गुणवत्ता प्राप्त गणेश शंकर जुमडे. याने 97.20% गुण मिळवलेले आहेत. त्यांनी त्याच्या पालकांसह सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. मान्यवर अतिथींना मी सत्कार करावा. 60% गुण मिळवलेले आहेत. त्याच्या आजी इथे सत्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहे. मी माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी तुषार भरत गोलांडे यांच्या आजीचा सत्कार करावा. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी प्रतीक्षा विठ्ठल परिहार. तिने 96.40% गुण मिळवलेले आहेत. प्रतीक्षाचे वडील इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करते, आईसुद्धा आलेली आहे, या दोघांनी समोर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी या दोघांचा सत्कार करावा. त्यानंतरचा विद्यार्थी आहे रोशन अनिल पवार. त्याने 96% गुण मिळवलेले आहेत. रोशन आला असेल किंवा त्यांच्यातर्फे कोणी आलं असेल तर त्यांनी समोर यावं. पुढचा विद्यार्थी आहे आदित्य गणेश सावळे. यांनी 95.80% गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान पटकावलेला आहे. त्याचे आई वडील दोघंही समोर येऊन सत्काराचा स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवर अतिथींना विनंती करते की त्यांनी आदित्यच्या आईचा पुष्प आणि पेढा देऊन सत्कार करावा. पुढील विद्यार्थी आहे सोमेश गजानन पाटील. यांनी 95.60% गुण मिळवलेले आहेत. त्याच्या आजीने या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतरचा विद्यार्थी आहे रितेश श्रीधर पवार. यांनी 95% गुण मिळवलेले आहेत. त्याच्या पालकांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी या दोघांचा सत्कार करावा. समोर बघा.
पुढील विद्यार्थी आहे यश मधुकर वायाळ यांनी 95% गुण मिळवलेले आहेत. यशच्या घरचे कोणी आले असेल त्यांनी कृपया समोर यावे. यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी प्रीती संजय कायस. तिने 94% गुण मिळवून गुणवत्ता यादी देण्याचा मान मिळवलेला आहे. तिने आणि हिच्या पालकांनी समोर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी प्रीतीचा आणि तिच्या आईचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थी आहे चिन्मय चैतन्यदेव भावसार याने सुद्धा 94% गुण मिळवून गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवलेला आहे. त्यांनी समोर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. चिन्मय आणि त्याच्या आईने समोर यावे. समोर आहे थोडंसं. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी आरती दिलीप गायकवाड. तिने 93.80% गुण मिळवलेले आहेत. तिने तिच्या पालकांसहित समोर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. कुमारी आरती दिलीप गायकवाड. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आरतीचा व तिच्या वडिलांचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी स्नेहल योगेश पाटील. कुमारी स्नेहल योगेश पाटील. सोबत तुम्हाला दिले ते. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी प्रीती गोपाल तोंडे. तिने 93.20% गुण मिळवलेले आहेत. प्रीती आणि तिच्या आईने समोर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. पुढील विद्यार्थी आहे अमोघ विष्णू पाटील. याने 93.20% गुण मिळवलेले आहेत. त्याचे पालक उपस्थित असतील त्यांनी समोर यावे. पुढील विद्यार्थी आहे निशांत संजय करवंदे. याने 93% गुण मिळवलेले आहेत. त्याचे वडील सत्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. पुढील विद्यार्थी आहे सोहम हरिविजय सुसर. यानंतरचा विद्यार्थी आहे मोहनराज राधेश्याम कुलकर्णी. याला आणि याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी समोर सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. त्याला 93% गुण प्राप्त झालेले आहेत. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी मोहनराजच्या पालकांचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी श्रेया श्यामकुमार मुळवणे. श्रेया आणि तिच्या आईने सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. श्रेयाने 92.60% गुण प्राप्त केलेले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी समीक्षा शिवशंकर चेके. कुमारी समीक्षा शिवशंकर चेके. पुढील विद्यार्थी आहे ओम भारत बरसने. याने 92.20% गुण प्राप्त केलेले आहेत. या विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे चित्रकला अतिशय उत्तम आहे आणि विद्यालयामध्ये असेपर्यंत संपूर्ण चित्रकलेचं काम त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे स्वीकारलेला आहे. अनेक राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकलेमध्ये बक्षीससुद्धा मिळालेले आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन. त्याच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी श्रुती गजानन अक्कर. तिच्या पालकांनी समोर यावे सत्कार स्वीकारण्यासाठी. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी श्रुतीच्या वडिलांचा सत्कार करावा.
वेदांत अनिल खरात याने 91.80% गुण मिळवलेले आहेत. अतिथींना विनंती की त्यांनी या दोघांचा गुलाब पुष्प आणि पेढा देऊन सत्कार करावा. या पुढचा विद्यार्थी आहे ओम कृष्णा महाले. याचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल त्यांनी कृपया समोर यावे. पुढील विद्यार्थी आहे क्षितिज श्रीकृष्ण वाघ. याने 91.40% गुण मिळवलेले आहे. क्षितिज श्रीकृष्ण वाघ. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी त्यांच्या पालकांचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी गौरी दत्ता ढवळे. पुढील विद्यार्थी आहे जय रामेश्वर बोंद्रे. कुमारी गायत्री रत्नाकर नागरे. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी वैष्णवी दत्तात्रय जाधव. तिने 90.40% गुण प्राप्त केलेले आहे. तिची आई सत्कार स्वीकारण्यासाठी येईल अशी मी त्यांना विनंती करते. कुमारी वैष्णवी दत्तात्रय जाधव. पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी श्रावणी प्रमोद देशमुख. श्रावणी व श्रावणीच्या आईने सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यावे. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी या दोघींचा सत्कार करावा. श्रावणी प्रमोद देशमुखने 90.20% गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये मान पटकावलेला आहे. पुढील विद्यार्थी आहे शिवम किशोर लोखंडे. शिवमने आणि त्याच्या पालकांनी कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावे. मान्यवर अतिथींना विनंती की त्यांनी शिवमचा आणि त्याच्या वडिलांचा सत्कार करावा. या वर्गातील पुढील विद्यार्थी आहे प्रसन्न शरद गंडे. यानंतर मी आपे सरांना त्यांच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यासाठी आमंत्रित करते. 10वी मधले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे मी या ठिकाणी नाव घेतो. तर विद्यार्थी हजर असेल तर विद्यार्थी आणि पालक दोघांनी यायचं आणि विद्यार्थी नसेल तर पालकांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. वर्ग 10वी मधून प्रथम झालेला विद्यार्थी आहे प्रणव श्रीकृष्ण खेडेकर. याला 97.40% त्याला होते. तर मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांना विनंती करतो की पालकांचं श्रीकृष्ण खेडेकर यांचं पुष्पगुच्छ आणि पेढा देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर द्वितीय आलेला आहे राजेश्वर श्यामचेडे. याला 97.20 गुण होते. मी आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी श्री श्यामचेडे आणि राजेश्वर पण आलेला आहे या दोघांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. यानंतर तृतीय क्रमांक आहे समोर पायकडे. यानंतर तृतीय क्रमांक आलेला आहे प्रणव प्रमोद शेटे. याला 97 गुण मिळालेले आहेत. मी प्रणव आणि त्यांचे पालक यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आदरणीय दादा आणि आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की प्रणवचा आणि ताईंचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. समोर पहा, इकडे बघ समोर. ओके. यानंतर कुमारी सृष्टी सुदाम ताले. हिला 96.80% गुण आहे. मी विद्यार्थिनी आली असेल विद्यार्थिनी आणि पालक जर असतील तर पालक असे दोघांना विनंती करतो की यांनी समोर यावं आणि आदरणीय दादा, आदरणीय भाऊ आणि आदरणीय काका सहदेवरावजी शिरोडकर काका यांनाही विनंती करतो की त्यांनी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. इकडे बघा. यानंतर कुमारी कीर्ती अंकुश वाघ. हिला 96.80
टक्के गुण आहेत. मी आदरणीय व्यासपीठ यांना विनंती करतो की या ठिकाणी कीर्तीच्या आई आलेल्या आहेत, त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छेतून स्वागत करावं, सत्कार करावा. यानंतर कुमारी वरदा विनोद बिडकर, हिला 96.80% गुण आहेत. पालक विद्यार्थी जर आला असेल युवराज राजेश टेंग, युवराज राजेश टेंग यांचं या ठिकाणी स्वागत करतायत आदरणीय भाऊ, आदरणीय दादा. युवराजला 96.80 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. यानंतर उज्ज्वल संजय असावे, याला 96% गुण आहेत. पालक मोठा भाऊ आलेला आहे, या थोडं पटकन समोर या. आदरणीय दादा, आदरणीय भाऊ हे त्याचा सत्कार करत आहेत. यानंतर कुमारी ऋतुजा संजय ठेंग, हिला 95.80% गुण आहेत. विद्यार्थी आणि पालक आलेले आहेत, त्यांनी पटकन समोर यायचं आहे. आदरणीय दादा, आदरणीय भाऊ पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. यानंतर कुमारी सिद्धी रामेश्वर मेत्रे, हिला 95.80% गुण आहेत. विद्यार्थी आहे, पालक सिद्धी मेत्रे नाही. यानंतर कुमारी वैष्णवी भगवान मिसाळ, हिला 95.60% गुण मिळालेले आहेत. विद्यार्थिनी आलेले आहेत आणि पालकही आहेत. मी आदरणीय दादा आणि आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की पालक आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि पेढा देऊन त्यांचा सत्कार करावा. समोर बघा. यानंतर कुमारी पूजा ज्ञानेश्वर चव्हाण, हिला 95.60% गुण आहेत आणि पालक आलेले आहेत. पालकांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. आणि आदरणीय दादा आणि आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की पूजा आणि त्याच्यासोबत आलेल्या पालकांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर आहे यश संदीप बराड, याला 95.60% गुण मिळालेले आला आहे. यश पालक आलेले आहेत. यश बराड नाही. यानंतर कुमारी आकांक्षा संजय डांगे, हिला 95% गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. आकांक्षा आणि पालक पण आहेत, संजीव आलेले आहेत. मी आदरणीय दादा, आदरणीय भाऊ आणि आदरणीय काका सहदेवराव सुरडकर काका यांना देखील विनंती करतो की त्यांनी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. समोर बघा. यानंतर नितीन सुनील देशपांडे, घ्या पटपट. त्यानंतर यश मंगेश चौरे, याला 95% गुण आहेत. थांब पुढे पडत. जर यशचे पालक आले असतील तर त्यांनी कृपया समोर यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की यशच्या पालक आई आलेल्या आहेत, त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि त्यांना पेढा देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर कुमारी गायत्री मनोहर राऊत, हिला 94.80% गुण आहे. गायत्रीची आजी या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय दादा, आदरणीय भाऊ आणि यांना विनंती करतो की आजींचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर चेतन मधुकर सोनुने, याला 94.80% गुण आहेत. आलाय चेतन सोनुने, पालक आलेले चेतनचे नाही. त्यानंतर कुमारी समृद्धी अशोक नाईक, हिला 94.40% गुण मिळालेले आहेत. जर पालक आले असतील तर त्यांनी पण समोर यायचं आहे. मी आदरणीय मंच यांना विनंती करतो की या ठिकाणी विद्यार्थिनी आणि सोबत आलेल्या पालकांचा या ठिकाणी सत्कार करावा. समोर बघा. यानंतर निशांत मदन दहातोंडे, याला 94.20% गुण आहेत. बस. निशांत दहातोंडे, पालक कोणी असेल तर समोर या. यानंतर कुमारी स्पृहा निलेश पापळकर, हिला 93.40% गुण मिळालेले आहेत. आदरणीय पालक असतील तर त्यांनी पण समोर यायचं आहे. स्पृहा समोर यायचं आहे. आदरणीय व्यासपीठ यांना विनंती करतो की पालक आणि विद्यार्थिनी यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, स्वागत करावा. यानंतर कुमारी सृष्टी निलेश धनवे, हिला 93.20% गुण मिळालेले आहेत. सृष्टी आली असेल तर समोर यायचं आहे. पालक आले असतील तर त्यांनी पण या ठिकाणी समोर यायचं आहे. समोर 20% गुण मिळालेले आहेत.
जर पालक किंवा विद्यार्थी आले असेल तर समोर यायचं आहे. प्रांजली कणकर, कुमारी प्राची गणेश परियार, हिला 93% गुण मिळालेले आहेत. या ठिकाणी पालक आलेले आहेत, कृपया त्यांनी समोर यायचं आहे. आदरणीय व्यासपीठ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्राचीचे पालक आलेले आहेत, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. नंतर श्रावणी वसंत पराड आले, श्रावणी पराड पालक किंवा विद्यार्थी नाही. कुमारी प्रियंका कुमारी प्रियंका शिवाजीराव, तिला 93% गुण मिळालेले आहेत. मी विद्यार्थी आणि पालक यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि आदरणीय व्यासपीठ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पेढा घेऊन. आज आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके सर आणि आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक समोर सर यांना विनंती करतो की प्रियंका राऊत आणि पालक यांच्या या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. पार्थ रामेश्वर मेत्रे पालक किंवा विद्यार्थी आला असेल तर समोर यायचं आहे कृपया. अक्षय उमेश राठोड पालक समोर यायचं आहे. कुमारी युक्ता दिलीप बोदेकर, विद्यार्थिनी आणि पालक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री समाधानजी शेळके सर आणि पर्यवेक्षक श्री गुटे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत करावं, सत्कार करावा. कुमारी पल्लवी अनिल कुसारी, युवराज रामधन मोरे. त्यानंतर कुमारी स्नेहल विक्रम शिवपूजे, या विद्यार्थिनीला 91.60% गुण मिळालेले आहेत. विद्यार्थी आणि पालक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री शेळके सर, पर्यवेक्षक श्री गुटे सर यांना विनंती करतो की पालक आणि विद्यार्थी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यश संतोष कोथळकर, पालक किंवा विद्यार्थी आले असतील तर समोर यायचं आहे. कुमारी समृद्धी गजानन चव्हाण, मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री शेळके सर आणि गुटे सर यांना विनंती करतो की विद्यार्थी आणि पालक यांच्या या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. समोर बघा. कुमारी साक्षी कैलास आमले, मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री शेळके सर, आदरणीय गुटे सर यांना विनंती करतो की साक्षी आणि आलेल्या पालकांचं त्या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. यानंतर साक्षीला 91.20% गुण मिळालेले आहेत. यानंतर हे पैलराज भगवान इंगळे, या विद्यार्थ्याला 91.20% गुण मिळालेले आहेत. आई आलेला विद्यार्थी पालक चंदन विनोद लद्दड, या विद्यार्थ्याला 91.20% गुण मिळालेले आहेत. मी यानंतर आदरणीय दादा यांना विनंती करतो की त्यांनी चंदन लद्दड आणि उपस्थित आदरणीय पालक यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, स्वागत करावं. चंदनला 91.20% गुण मिळालेले आहेत. यानंतर कुमारी गायत्री अनिल मोरे, हिला 91% गुण मिळालेले आहेत. समोर बघा. कुमारी गायत्री अनिल मोरे, हिला 91% गुण मिळालेले आहेत. पालक आले असतील तर त्यांनी पण कृपया पुढे यायचं आहे. आदरणीय दादा, आदरणीय भाऊ यांना विनंती करतो की पालक आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, स्वागत करावं. अभिनंदन. यानंतर प्रमोद विनोद खरे, याला 91% गुण मिळालेले आहेत. मॅडम समोर पहा. विद्यार्थी किंवा पालक पालक जर आले असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी समोर यायचं आहे किंवा विद्यार्थी जर आला असेल तर त्यांनी समोर आला तरी चालेल. यानंतर हरिओम गजानन उंबरकर, याला 91% गुण मिळालेले आहे विद्यार्थी. यानंतर सुमित रघुनाथ शेवाळे, याला 91% गुण मिळालेले आहेत. विद्यार्थी जर हजर असेल तर समोर यायचं आहे. जर सुमित शेवाळेचे पालक आले असतील तर कृपया त्यांना विनंती की त्यांनी समोर यायचं आहे. यानंतर कुमारी शिवानी दिलीप मोरे, हिला 90.60% गुण मिळालेले आहे. मी आदरणीय दादा, आदरणीय भाऊ आणि आदरणीय सहदेवराव शिरोडकर काका यांना विनंती करतो या पालकांचं स्वागत करायचं आहे. आणि माझ्या वर्गातला शेवटचा विद्यार्थी आहे
हरिओम संतोष मोरे याला 90.40% गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. असे एकूण 43 विद्यार्थी 10 मधले होते की ज्यांना 90% आणि 90%पेक्षा जास्त गुण मिळालेला सर्वात वर्ग मोठा होता आणि 43 विद्यार्थी 90%पेक्षा चांगले गुणवंत झालेले आहेत. मी या ठिकाणी मंचावर मान्यवरांचे आभार मानतो. यानंतर जर गुणवंत विद्यार्थी नाव घेतलं गेलं तर विद्यार्थी हजर नव्हता पण आता आलेला असेल तर कृपया त्याने मॅडमला किंवा मला नंतर सांगायचं आहे. आलंय कोणी नंतर? यानंतर जोशी मॅडम. माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गौरवी यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये म्हणजेच 12वीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक श्री काकडे सर यांना मंचावरती आमंत्रित करते. विद्येची देवता माता सरस्वती, आदरणीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी आणि पालक, या ठिकाणी आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची जी काही उत्तुंग भरारी आहे ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कायम आहे. आणि खेड्यापाड्याच्या तुलनेत किंवा जे काही नावाजलेले सेंटर आहे त्या तुलनेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाने या ठिकाणी उत्कृष्ट असा निकाल या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा लेखाजोखा अगोदरच मान्यवरांनी मांडलेला आहे. आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामधून प्रथम आलेला 91% गुण घेऊन या ठिकाणी प्रथम आलेला विद्यार्थी आहे युवराज राठी. त्याचे पालक आणि विद्यार्थी हा बाहेरगावी असल्यामुळे त्या ठिकाणी तो आलेला नाही. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे ओमराज तांबट. ओमराज तांबट हा विद्यार्थी आलेला आहे. याने 89.83% मार्क या ठिकाणी मिळवलेले आहेत. या ठिकाणी आदरणीय मंच यांना अशी विनंती करतो की त्यांनी ओमराजचा पुष्पगुच्छेतून स्वागत करायचं, सत्कार करायचा. इकडे वळा. यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे वरद पावडे. याला 89% गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत. वरद हा विद्यार्थी आहे, त्याचे पालक विशेषतः कुलकर्णी मॅडम आपल्याच आदर्श विद्यालयाच्या शिक्षिका आहेत. त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्याला विनंती करतो त्यांनी समोर यायचे. आदरणीय मंचाला विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा आणि पालकाचा त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा. सर्वजण इकडे समोर बघा. यानंतर कला विभागातून प्रथम आलेली गायत्री बेडेकर, हिला 81.50% मिळालेले आहेत. ती विद्यार्थिनी जर आलेली असेल तर तिने समोर यायचं आहे. या ठिकाणी आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आणि पालक यांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. पालकांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री रामेश्वरजी कुटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद. विद्येची देवता माता सरस्वती, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सन्माननीय व्यासपीठ, सर्व पालकबंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, आज हा अबोव 90% वरील जे गुणप्राप्त विद्यार्थ्यांनी केलेले त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेवटचा कार्यक्रम आहे आभार प्रदर्शन. पण थोडंसं त्याआधी आदर्श विद्यालयामध्ये 410 विद्यार्थी सरांनी प्रास्ताविकात सांगितलं 404-5 आलेले. ॲबोव 90% वर 100 विद्यार्थी आहेत.
आणि 89.80 असे 4 विद्यार्थी आहेत आणखी पुढे. हे थोडे 1-1, 2-2 मार्कांना त्यांचा ॲबो 90चा या ठिकाणी सत्कार हुकलेला आहे. काय हरकत नाही. परंतु जवळपास 50-50 असे विद्यार्थी, मुलं आणि मुली, 50 मुलं आणि 50 मुली या ठिकाणी 90% वर आलेले आहेत. खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे विद्यालयातर्फे. आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्यांना समजावून सांगितलं अभ्यास कसा करावा, अशा सर्व वर्ग शिक्षकांचं या ठिकाणी स्वागत करणं पर्यवेक्षक या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून वर्ग 10 वर्ग शिक्षक होते, गिरीश सर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. दुसरे वर्ग 10 2 वर्ग शिक्षक होते आमचे लक्ष्मीकांतजी शेटे सर, यांना विनंती करतो की त्यांनी वर्ग शिक्षक यांचं स्वागत. यानंतर आदरणीय श्री राहुल पवार सर वर्ग 10 वर्ग शिक्षक होते, यांचाही सत्कार सन्माननीय व्यासपीठ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शेटे सर वगैरे. त्यानंतर राहुल हिंमतराव खेडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु 10 वर्ग शिक्षक प्रदीपजी आके सर त्यांचाही सत्कार सन्माननीय व्यासपीठ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आदर्श या ठिकाणी संचालन केलेलं आहे, त्यांचाही सत्कार सन्माननीय व्यासपीठ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा सर्व आमच्या वर्ग 8-10 शिकवणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांना सहकार्य करणारे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचंही या ठिकाणी शब्दसन्मानाने स्वागत करतो आणि आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. शेटे सर आम्ही वर्ग शिक्षक आहे. वर्ग शिक्षक आहे शेटे सर, त्यांचाही सत्कार सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी करत आहे. शेळके सरांचे आदरणीय दादा या ठिकाणी अभिनंदन करत आहेत. अतिशय उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट असा आदरणीय सरांच्या मार्गदर्शनात हा निकाल लागलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांनी अध्यक्षस्थान भूषवलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. वेळोवेळी आम्हालाही मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आदरणीय भाऊ नेहमीच मार्गदर्शन करतात, आपल्यालाही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या पुढील आयुष्यात भविष्यात आपण काय काय करावं असंही मार्गदर्शन भाऊंनी केलं. विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आदरणीय आमचे काका संजयरावजी सुरडकर शिक्षण प्रसारण मंडळाचे संचालक यांनी सुद्धा या ठिकाणी आलेख उपस्थिती दाखवली, त्यांचे सुद्धा विद्यालयाच्या वतीने आभार मानतोय. विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेळके सर यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व पालकबंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मुद्दाम तुम्ही सांगेन 1 मिनटं घेतो सांगतोय. या ठिकाणी 410 विद्यार्थी होते, पण आदर्श विद्यालयाच्या सेंटरला काही पालकांच्या मनामध्ये शंका येऊ शकते म्हणून बोलतो होता. इथे फक्त 107च विद्यार्थी होते आणि इतर सेंटरलाही होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेले, आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणूनच हा घवघवीत निकाल या ठिकाणी आदर्श विद्यालयाच्या या ठिकाणी लागलेला आहे. आणि आपली प्रॉपर्टी काय जर असते तर आपली मुलं आहेत आणि म्हणून या मुलांना आपल्याला आणखी कसं पुढे न्यायचं आहे. आदरणीय भाऊंनी दादांनी आमच्या प्राचार्य साहेबांनी देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तशा प्रकारची आपण कार्यवाही करावी. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं कौतुक, पालकांचे आभार, आमचे सर्व माझे सहकारी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे आभार मानतो. उत्कृष्ट असं संचालन केलं वैचारिकांनी, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्व सहकारी शिक्षकांचे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून अध्यक्षाच्या वतीने हा ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. 1 मिनिट मला पालकांशी बोलायचं आहे, 1च मिनिट फक्त. आमचे मान्यवर आणि उपस्थित पालक, मी एक पालक म्हणून तुमच्याशी बोलते आहे. आपल्या शाळेमध्ये